नमस्कार, मी हेमांगी प्रभू. माझं मुंबई दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स नावाने बुटीक आहे. पण गेल्या 7-8 वर्षांपासून मी साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. आणि हा व्यवसाय करत असतानाच मला साड्यांची जी माहिती, जो इतिहास कळला, तो तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावा म्हणून हे चॅनेल. नमस्कार. ज्याप्रमाणे महाराष्ट्राची पैठणी, तमिळनाडूची कांजीवरम, पश्चिम बंगालची बालुचरी, केरळची कसाऊ, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशची परंपरागत शान, जिला जवळपास 700 वर्षांचा इतिहास लाभला आहे. बरोबर ओळखलंत. आज मी बोलणार आहे मध्य प्रदेशच्या चंदेरी साडीबद्दल. मध्य प्रदेशमधील चंदेरी या छोट्याशा गावी काही कोळी विणकरांनी चंदेरी साडी निर्मितीचा उद्योग सुरू केला. पौराणिक महाकाव्यांमध्ये श्रीकृष्णाचा भाऊ शिशुपाल याने चंदेरी साडी निर्मित केल्याचा उल्लेख आहे. 1910 सिंधिया राजघराण्याने या व्यवसायाला पाठिंबा दिला. याच काळात कॉटन चंदेरी साडीवर सोनेरी मोटिव्स, सोनेरी जरीने काढलेले मोटिव्स आकारले जाऊ लागले. मुघल काळात त्या राण्यांच्या वाढत्या मागण्यांमुळे या साड्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. हळूहळू 1930 चंदेरी साडीच्या विणकरांनी कॉटन चंदेरी साडीमध्ये जॅपनीज सिल्क वापरायला सुरुवात केली आणि चंदेरी सिल्क साडीचा उदय झाला. चंदेरी साडीला सोन्याचे दिवस आले ते मराठा साम्राज्याच्या विस्तारानंतर. शिंदे, पवार, भोसले इत्यादी लोकांच्या आणि इतर मराठी राजघराण्यांच्या काळामध्ये चंदेरी साडीला प्रोत्साहन दिलं गेलं. तसं या साडीचं अस्तित्व मुघल, बुंदेल, खिलजी अशा सर्वच राजवटीत होतं. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र मोठा बदल घडून आला आणि चंदेरी साडी सर्वसामान्यांना परवडू लागली. चंदेरी साड्या मुख्यत्वे 3 प्रकारच्या असतात: चंदेरी कॉटन, प्युअर सिल्क चंदेरी आणि चंदेरी सिल्क कॉटन. वजनाने हलकी असलेल्या चंदेरीची तलम पोत, पारदर्शकता आणि अद्वितीय मोटिव्स हे गुणवैशिष्ट्ये आहेत. खरी चंदेरी कशी ओळखावी? खऱ्या चंदेरी साडीच्या जरी कामात कुठेही कटिंग केलेलं नसतं. एक बुट्टी किंवा एक नक्षी एका अखंड धाग्यात विणलेली असते. ही साडी विणताना तिचं माप घेण्यासाठी धाग्यांवर कोळशाने खूण केली जाते. त्यामुळे हातमागावर तयार झालेल्या चंदेरीवर कोळशाची खूण किंवा छोटा डाग आढळतो. साडीच्या कडेला हा डाग प्रत्येकी 1 मीटरच्या अंतरावर असतो. चंदेरी साड्यांची काळजी इतर सिल्क साड्यांप्रमाणेच घ्यायची आहे. साडी शक्यतो ड्रायक्लिनिंगला द्यावी. घरी धुवायची असेल तर थंड पाण्यात सौम्य डिटर्जंट वापरून हलक्या हाताने धुवावी. साडी फार पिळू नये. साडी इस्त्री करताना लो टेम्परेचरला इस्त्री करावी, हाय टेम्परेचर वापरू नये. साडी सावलीत वाळवावी. थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नये, त्यामुळे साडीचं फॅब्रिक खराब होण्याची शक्यता असते. आणि ही साडी मलमलच्या कपड्यात किंवा सुती कपड्यात गुंडाळून ठेवावी. चंदेरी साडी म्हणजे भारतीयांच्या हातातली परंपरेची मखमली दोरी, जी भूतकाळाशी जोडते आणि भविष्याला प्रेरणा देते. याबरोबरच मी आजचा एपिसोड संपवते. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर शेअर आणि लाईक करा आणि निमिषू बाय हेमांगी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच.